जय भीम। मी सेवानिवृत्त प्राचार्य अशोक संभाजीराव जाधव, मी न्यूटन ज्युनियर कॉलेजला प्राचार्य होतो, सेवानिवृत्त झालेला आहे। सध्या भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करत आहे। या बावरीनगर दाभड या ठिकाणी दरवर्षी जी धम्म परिषद होते, या धम्म परिषदेला मी आज जवळपास कमीत कमी 10 ते 15 धम्म परिषदा उपस्थित राहिलेलो असेल, सबंध माझ्या कुटुंबासह। पहिली धम्म परिषद ज्यावेळेस या ठिकाणी पार पडली त्यावेळेस सत्यनारायणजी गोयंका ते प्रमुख अतिथी होते, ज्यांनी इगतपुरी या ठिकाणी ब्रह्मदेशाचे आताचं म्यानमार आहे त्या ठिकाणचे उद्योगपती, त्याने भगवान बुद्धाचं त्या ठिकाणी फार मोठं स्थळ म्हणजे ध्यान साधना केंद्र उभारलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणच्या बावरीनगर येथील धम्म परिषदेचं उद्घाटन झालेलं आहे। भगवान बुद्धाच्या निर्वाणानंतर या ठिकाणी जो धम्म भगवान बुद्धांनी दिला, भगवान बुद्धांनी कुशल कर्मावर भर देऊन माणसाला माणूस कसं जीवन जगता येईल, माणूस म्हणून जीवन जगता येईल, माणसाने कुशल कर्माचा संग्रह केला तर त्याच्या जीवनामध्ये सुख ही सुख येते, अशा प्रकारचा भगवान बुद्धाचा मार्ग आहे। परंतु भगवान बुद्धाच्या निधनानंतर, महापरिनिर्वाणानंतर भिक्खू संघामध्ये 2 गट पडले आणि काही भिक्खू संघाने आपल्या स्वार्थासाठी या धम्माचा वापर करायला लागले, काही स्वार्थासाठी विहाराचा वापर करायला लागले, स्वतःचा निवास म्हणून वापर करायला लागले आणि म्हणून त्यानंतर भगवान बुद्धाचा हा जो वास्तववादी धम्म, विज्ञानवादी धम्म, माणसाला माणूस म्हणून बनवणारा धम्म दिला, त्याच्यामध्ये अकुशल कर्म येत आहे हे जेव्हा जाणकार बनतेजींना समजलं, त्यावेळेस भगवान बुद्धाच्या निधनानंतर धम्मसंगीती अर्थात अशा प्रकारच्या धम्म परिषदा घेण्याचं प्रयोजन झालं आणि तेव्हापासून भगवान बुद्धाच्या निधनानंतर अशा प्रकारच्या धम्मसंगीती होतात, धम्म परिषदा होतात आणि ज्या धम्म परिषदामधून भगवान बुद्धाचा विज्ञानवादी मार्ग, समतावादी, बंधुतावादी, शांततेचा मार्ग, संबंध जगाला कसा उपकारक आहे अशा प्रकारे भंतेजींच्या माध्यमातून पटवून दिल्या जातात। आज संबंध जग ज्या भारत देशामध्ये हा धम्म जन्माला निर्माण झाला, भगवान बुद्धांनी या ठिकाणी धम्म स्थापन केला आणि ही भारतभूमी, त्या काळचा जम्बूद्वीप, हा संबंध जगामध्ये भगवान बुद्धाच्या नावाने प्रसिद्धीला आलेला हा धम्म इथं लोप पावलेला होता। 20व्या शतकामध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला या ठिकाणी बाबासाहेबांच्या या भगवान बुद्धाच्या धम्माचं जे काही अधोगती होत होती त्याचं पुनर्जीवन केलं आणि पुन्हा या भारत देशामध्ये, भारतभूमीमध्ये हा भगवान बुद्धाचा धम्म विस्तारित झालेला आपण पाहतो। आज जगामध्ये पाहतो संबंध जग, आम्हाला युद्ध नको, बुद्ध पाहिजे, अशा प्रकारे सारं जग म्हणते। आमच्या देशाचे जे काही राजकीय पुढारी आहेत, राजकीय कार्यकर्ते आहेत किंवा देशाचं नेतृत्व करणारे पंतप्रधान असोत, राष्ट्रपती असोत, जगामध्ये बाहेरच्या देशांना ज्यावेळेस भेटी द्यायला जातात त्यावेळेस मी भगवान बुद्धाच्या भूमीतून आलो अशा प्रकारे त्या ठिकाणी आपली ओळख करून देतात। भारतातून कोण आला, भारतातून कसं पंतप्रधान आला का राष्ट्रपती आला याची त्याला ओळख होत नाही। जेव्हा तो भगवान बुद्धाच्या भूमीतून, भारतभूमीतून आलो त्यावेळेस त्याला सर्व जग आदरातिथ्यानं बघतं, आदर देतं, मान सन्मान करतो। म्हणजे आजही जगामध्ये भगवान बुद्धाचा, भगवान बुद्धाच्या विचाराचा, भगवान बुद्धाच्या तत्वांचा बोलबाला असलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून आज 21व्या शतकामध्ये आपण पाहतो विज्ञान युग आलेलं आहे, तंत्रयुग आलेलं आहे, परंतु या युगामध्ये सुद्धा आज भगवान बुद्धाच्या विचारांची नितांत गरज आहे। कारण आज आपण पाहतो हा भारत देशातील जास्तीत जास्त
तरुण वर्ग व्यसनाधीन झालेला आहे, पंचशिलेपासून दूर झालेला आहे. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे एका जातीसाठी, एका धर्मासाठी, एका पंथासाठी नाही, तर संबंध मानव जातीचा, संबंध मानवाचं कल्याण करणारा हा विचार भगवान बुद्धाचा आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कमीत कमी पंचशील या तत्वाचं जरी पालन केलं तरी आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज आम्ही भारतामध्ये जाती धर्म पंथ पाहतो. बाबासाहेबांनी आम्हाला हा धम्म दिला, आम्ही त्याचं आचरण करतो. इतरांना वाटतं की बाबासाहेबांनी त्या जातीच्या लोकांना दिला. बाबासाहेब हे महार होते आणि महाराणाच दिला, म्हणून अशा प्रकारचा संकुचित विचार करणारे भारतामध्ये लोक आहेत. परंतु हा धम्म कोण्या जातीचा नाही, धर्माचा नाही, संबंध मानव जातीच्या उद्धाराचा, कल्याणाचा आहे. जगामध्ये भारतात जशा जाती आहेत, पंथ आहेत, धर्म आहेत, जगामध्ये अशा प्रकारच्या जाती नाही, जगामध्ये भेदभाव नाही, जगामध्ये अस्पृश्यता नाही. तरी पण सारा जग हे भगवान बुद्धाचा विचार मानतं. जगाला कळलेलं आहे, जर भगवान बुद्धाचा विचार जर आपण स्वीकारला तर ह्यामध्ये आपलं कल्याण आहे. बाबासाहेबांनी दिलेला विचार स्वीकारला तर आपल्या देशाचा विकास होईल. आपल्याला या ठिकाणी विकसित राष्ट्र म्हणून, पुढारलेलं राष्ट्र म्हणून, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या विचारावर चालणारं राष्ट्र म्हणून आपली जगामध्ये एक मान उंचावेल. कधी? जर भगवान बुद्धाचा धम्म आपण पालन केला तर, भगवान बुद्धाचा धम्म स्वीकारला तर. हे जग स्वीकारलेलं आहे आणि जगामध्ये या बुद्धाच्या धम्माची ख्याती झालेली आहे. आणि म्हणून बावडीनगर दाभोळ या ठिकाणी आज 39वी धम्म परिषद होत आहे. दरवर्षी या ठिकाणी लाखोच्या, हजारोच्या संख्येने जनसमुदाय जमलेला आपण पाहतो. आणि या ठिकाणी या भारत देशातील नवे भारताच्या बाहेरचे सुद्धा अनेक आदरणीय भिक्खुगण येतात, महास्तवीर येतात आणि ते या ठिकाणी येऊन भगवान बुद्धाच्या विचारांची तुम्हा आम्हाला शिकवण देतात. आणि म्हणून आज तरी या 21व्या शतकात बिघडलेला तरुण, बिघडलेला माणूस पुन्हा या सन्मार्गावर आणण्यासाठी, शांततेच्या मार्गावर आणण्यासाठी, पंचशिलेचं अनुकरण करण्यासाठी अशा प्रकारच्या धम्म परिषदेचा नितांत आवश्यकता आहे, नितांत गरज आहे. धम्म परिषदा झाल्या पाहिजेत, जेणेकरून माणूस हा तुम्हा आम्हाला सहकार्याचं जीवन, शांततेचं जीवन पाहायला मिळेल. अशा प्रकारचा हा शांती देणारा हा धम्म आहे असं मला तरी वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी धम्माची ही जी काही धम्म परिषद होते, आदरणीय महाउपासक SP गायकवाड साहेब याचे संयोजक आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली निस्वार्थपणे, निसंकोचपणे, कसल्याच प्रकारचा स्वार्थ न बाळगता, कसल्याच प्रकारचं म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात आलो पाहिजे यासाठी नाही, तर आपण काहीतरी या जीवनामध्ये आपल्या धम्माचं, भगवान बुद्धाच्या विचारांचे आपण प्रगटीकरण द्यावं, लोकांना समजून सांगावं, 4 माणसं सन्मार्गाला आणावेत, यामध्येच आपलं काहीतरी योगदान लाभावं. अशा प्रकारचं संपूर्ण जीवन आदरणीय गायकवाड साहेबांनी या ठिकाणी समर्पित केलेलं आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी अनेक नांदेडच्या बाहेरचे कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून मी एक उपासक, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने मी ही धम्म परिषद आयोजित करणाऱ्या आदरणीय गायकवाड साहेबांना मी तर धन्यवाद देऊ शकत नाही, तेवढा मोठा माणूस नाही. त्यांचे ऋण जेवढे आपण या समाजावर आहेत ते आपल्याला सगळ्याला मान्य करावंच लागेल. त्यांना सहकार्य करणारे हे धम्माचा विचार या ठिकाणी रुजवण्याचं, फिरण्याचं अतिशय अशा प्रकारचं स्तुत्य कार्यक्रम चाललेला आहे. ही संबंध भारत देशामध्ये आदरणीय अशा प्रकारचं पवित्र असं स्थळ गायकवाड साहेबांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेलं आहे. ही बौद्ध धम्मियासाठी, सर्व मानव जातीसाठी नव्हे, सर्वांसाठी, सर्व धर्माचं, पंथाचं पालन करणाऱ्या सर्वच माणसासाठी अतिशय जीवनाला मार्ग दाखवणारा हा एक उपक्रम आहे असं मला वाटते. या ठिकाणी या चॅनलवाल्यांनी मला आभार मानतो आणि आपल्याला जय जय करतो. धन्यवाद.